तर मित्रांनो आता चाललो आहे मी रत्नागिरीमध्ये. बघू शकता पावस ते रत्नागिरी 15 किलोमीटरचा प्रवास. तर आता आपण जाऊ पावस बस स्टँडला. बघा आम्ही चालत चाललो आहे. आता वाजले दुपारचे 1. होय होय दुपारचे 1. आणि आता आम्ही चाललो आहे पावसला. एवढा दुपारच्या उन्हातून जाणार पावस. तर मित्रांनो आता मी चाललो आहे रत्नागिरीला. तर तुम्हाला फॉर्मर क्रिकेटर एकनाथ सोलकर यांचं घर दाखवतो. हे बघा हेच ते गेट. इकडून तुम्ही जाऊ शकता. फॉर्मर क्रिकेटर एकनाथ सोलकर यांचे गावातील घर बघा, जे की पावस गावात नालेवाटरमध्ये सितपवाडीत आहे. तुम्ही येऊ शकता. बघा इथे आलात की वरती कशी चढण लागेल. तिथेच उजव्या बाजूला एक गेट आहे. तिथून आत गेलात की एकनाथ सोलकर यांचं घर बघायला भेटेल. तर आता आम्ही चाललो आहे चालत पावस बस स्टँडला. तर जाऊन डायरेक्ट तिथंच भेटू. त्याच्या आधी लागेल एक गणपती मंदिर, ते देखील तुम्हाला दाखवतो. तर भेटू गणपती मंदिरात. गणपती मंदिरात भेटू आपण डायरेक्ट. ते देखील मस्त. आणि आमच्या पावसगावची ग्रामदेवता असते आई नवला देवी, तिचं देखील मंदिर बघायला भेटेल. ते पण दाखवतो. चला. बघा गावातून जाताना पावसाळ्यातला नजारा कसं झालं बघा. थंडगार हिरवागार. गावाकडचा अप्रतिम नजारा बघा. इकडे खालती भात शेती चालू आहे. हे बघा इकडे भात शेती चालू आहे आणि आम्ही चालतोय. आता आम्ही जाऊ गणपती मंदिराची. तिथे भेटू आपण आता. तर हे बघू शकता जागृश्री गणेश मंदिर. हे बघा हे गणेश मंदिर. आता आत नाही जात आहे कारण आम्हाला जायचं आहे लवकर. आणि हे श्री आई नवला देवी मंदिर किती निसर्गाच्या सानिध्यात आहे बघा. किती भारी वाटतं. मागं हिरवगार. इथे ब्रिजचं काम चालू होतं पण पावसाळा आला आणि ब्रिजचं काम अटकून गेलं. बघा ही माती एवढी काढली. फक्त बेस झालाय बहुतेक. बघूया दिसतो का हे बघा. इथे ब्रिजचं काम चालू होतं पण ब्रिज झाला नाही यावर्षी. बघूया आता पुढच्या वर्षी होतो का. आणि हा स्वामी मंदिर रोड. हा रडतो पाऊसवरून आणि थेट जातो स्वामी मंदिराच्या इकडे. श्री स्वामी स्वरूपानंद यांची समाधी या साईडला तुम्ही जाऊ शकता. पावसावरून आलात तर अवघ्या 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे पायी चालत. आणि जर रिक्षाने गेलात तर 5 मिनटाच्या अंतरावर आहे. अजून आम्हाला जायला पावस बस स्टँडला जाण्यासाठी 5 ते 10 मिनटं लागतील. आणि इथे अजून एक मंदिर आहे श्री आई लुमादेवीचं. ती देखील आमची ग्रामदेवता आहे. तर ते मंदिर देखील तुम्हाला दाखवतो. हे बघा गावचा नजारा बघू शकता. आणि हे बघू शकता श्री आई लुमादेवीचं मंदिर. श्री लुमादेवीपासून आता मंदिरात जात नाही बघा. हे मंदिराचं दर्शन रस्त्यातूनच होतं. गावाला देखील रस्त्यातून आपल्याला दिसतो. जुन्या काळातलं मंदिर आहे बघा. इथे कवळारू मंदिर आहे. आणि हा आहे पावस रोड. पावस रोडच्या शेजारी तिन्ही मंदिर आहे. इकडे लुमादेवीचं मंदिर आहे आणि इकडून तुम्ही सरळ चालत गेलात की उजव्या साईडला श्री आई नवला देवीचं मंदिर. त्याच्याच बाजूला म्हणजे एकदम कडेला लागून गणेश मंदिर देखील.
तर आता आम्ही पोचू 5 मिनिटांत. आणि हे एक पावस महत्त्वाचं स्थानिक देवस्थान आहे. श्री महापुरुष देवस्थान. जागृत देवस्थान आहे. इथे फक्त बाहेरूनच पाया पडू शकतं. हे जागृत देवस्थान पावसमध्ये आहे. आणि साईडला नदी बघू शकता. पावसचा नजारा किती भारी आहे. बाजूला नदी आहे, समोर एक ब्रिज आहे आणि हा रोड. समोर एक ब्रिज आहे, गाड्या चालल्या. तर फायनली पोचलो आहे पाऊस बस स्टँडला. कधीच पोचलो होतो पण काम करत होतो. बघा पाऊस बस स्टँडला पोचले आम्ही. एक सुद्धा गाडी नाही. मलापासून भरपूर गाड्या होत्या इथं, पण आता एक सुद्धा गाडी नाही. पाऊस बसून एक नंबर केला. आता बघूया कितीची गाडी आहे तिथे, कुठली गाडी आहे. वाजले दुपारचे 2:08 झाले आणि एक पण गाडी नाही पाऊस बस स्टँडला. बाय बाय. आतापर्यंत आपला 3 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. होऊ शकता बघून आपल्याला रत्नागिरीसाठी 12 किलोमीटरचा प्रवास करायचा. आपण पोचलो गोळपसडा.
आणि रत्नागिरीला पोचलो. वेळ लागला आहे 28 मिनिटे. 15 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी कालावधी लागला आहे 28 मिनिटे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास पावस ते रत्नागिरी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत रत्नागिरी. भेटूया पुढच्या प्रवासात. बाय बाय.